साइंस कॉलेज एंड रिसर्च इंस्टीट्यूट में हॉल टिकट न मिलने से छात्रों में भारी आक्रोश देखने को मिला। करीब 200 से अधिक छात्र कॉलेज के बाहर कल से धरने पर बैठे हुए हैं। छात्रों का आरोप है कि उन्होंने परीक्षा फीस जमा की, लेकिन हॉल टिकट जारी नहीं किया गया, जिससे परीक्षा से वंचित होने की नौबत आ गई है। जानकारी के अनुसार जब छात्रों ने विश्वविद्यालय के परीक्षा विभाग का रुख किया तो उन्हें बताया गया कि कॉलेज ने परीक्षा शुल्क जमा ही नहीं किया। यही वजह है कि हॉल टिकट जारी नहीं हो पाए। वहीं विश्वविद्यालय की ओर से देर रात टिकट जारी होने की जानकारी दी गई, लेकिन छात्रों तक वह अब तक नहीं पहुंचे। छात्रों का कहना है, हॉल टिकट नहीं तो परीक्षा कैसे दें। यह भी बताया जा रहा है कि कॉलेज प्रबंधन ने छात्रों से फीस तो वसूल ली, लेकिन बाद में फोन बंद कर लिए, जिससे छात्रों का रोष और बढ़ गया। चिकलठाना औद्योगिक वसाहत स्थित यह संस्थान साइंस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इन मैनेजमेंट नाम से संचालित होता है, जहां एमसीएस प्रथम वर्ष के 210 छात्रों की आज परीक्षा निर्धारित है। हॉल टिकट न मिलने से परीक्षा पर संकट उत्पन्न हो गया है और छात्र कॉलेज परिसर में ठिय्या आंदोलन जारी रखे हुए हैं। स्थिति पर सभी की नजर बनी हुई है। श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वकाड चिकलठाणा येथे विद्यार्थ्यांकडनं फीस आकारण्यात आली, सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या। आज विद्यार्थ्यांचा 10 वाजता पेपर होता। विद्यार्थी हॉल तिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले, तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये। विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघू शकता 50-100 विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील एकाचंही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही, फक्त पैसे घेतलेत। प्रत्येक विद्यार्थ्याकडनं लाखो रुपये घेतलेत, लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत एका म्हणजे ते रिसिप्ट त्यांनी म्हणजे आपल्या पर्सनल अकाउंटला घेतलेत की तुम्ही आमचं करून घेऊ, तुम्ही आमच्या पर्सनल अकाउंटला पैसे टाका, बाकी तुमचे डॉक्युमेंट द्यायची आम्हाला काही गरज नाही। कधी कळालं? आज सकाळी 8 वाजता सगळे विद्यार्थी पालक इथे जमा झाले, तेव्हा इथं विद्यार्थ्यांना कळतंय की त्यांचं रजिस्ट्रेशन मेन विद्यापीठात आहेच नाही म्हणून। कशासाठी आले होते आज विद्यार्थी? काय? विद्यार्थी कशासाठी? आज पेपर होता त्यांचा सेमिस्टरचा, आज 10 वाजता त्यांचा पेपर होता। त्यांना काल नोटीस नाही आली, कारण की सगळ्या कॉलेजेसला काल हॉल तिकीट दिले गेले। त्यांना काल हॉल तिकीट गेले नाही, म्हणून विद्यार्थी आज कॉलेजला आले की आमचे हॉल तिकीट का नाही भेटले। तेव्हा त्यांना इथं आल्यावर कळालं की आम्हाला रजिस्ट्रेशनच झालेलं नाही विद्यापीठात। काय नक्की तू काय करते, कसं शिक्षण घेते आणि कुठली असते? मी माझी परिस्थिती सांगते। मला आई वडील दोन्ही नाहीये। मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते। कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली, किती फीस भरली? 10,000 रुपये। त्यांनी त्या दिवशी कॉल केला, मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल, ती माझी जिम्मेदारी। का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट, का आमची फीस देत नाही येते? आणि आज 10 वाजता पेपर असं कळलं, युनिव्हर्सिटीची नोटीस आलेली आम्हाला। सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले? काय कळालं आज तुम्हाला? ते म्हणतात दोन्ही सेमिस्टरचे एक्झाम एकत्र राहील समजा। तुम्हाला माहितीच नव्हतं तुमचं ते हॉल तिकीट नाही मिळणार तुम्हाला? काय नाही सरने आयडिया दिली होती की हा भेटल, पण आणखी भेटत नाहीये। आता काय मागणी तुमची? आता आमची मागणी आहे की आमचे पेपर व्हायला पाहिजे, आमचं बॅक नाही लागलं पाहिजे।